पुण्यात मध्यरात्री माजी आमदार थेट सिमेंटमध्ये बसले. कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. पुण्यात मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांनी मध्यरात्री अनोखं आंदोलन केल्याने खळबळ उडाली आहे. माहितीनुसार फुलगाव परिसरात एका शैक्षणिक संस्थेच्या मालकीच्या जागेवर परवानगी न घेता रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले होते. याची माहिती मिळताच दीपक पायगुडे तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि सुरू असलेल्या सिमेंटच्या कामातच जाऊन बसत आंदोलन सुरू केलं. हे ठिकाण लोकसेवा शैक्षणिक संकुल या संस्थेच्या मालकीचं असून येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा चालवली जाते. दरम्यान पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे. मात्र हे काम पूर्णपणे बंद केल्याशिवाय आपण येथून उठणार नाही अशी ठाम भूमिका दीपक पायगुडे यांनी घेतली आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेलं हे आंदोलन न्याय मिळेपर्यंत सुरूच ठेवणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.